हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी गौरी स्वागत करते तुमचं गौरी अँड होम या चॅनलमध्ये. तर कसे आहात सगळे? मी तर मस्त आहे. आणि आता बघा माझं दुसरा चहा चालू आहे. आणि आज एक छान तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर करणार आहे क्लिनिंगचा. तर मी टेरेस क्लिनिंग करणार आहे. तर कसं सगळं मॅनेज करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेलच. तोपर्यंत आता चहा घेते पहिला. आता सगळी गेलेली आहेत आणि माझा थोडा स्वयंपाक पण झालेला आहे. आता पहिला चहा पिऊन घेते आणि मग सगळ्या कामाला चालू करते. शेंगदाण्याचं कूट, साखर छान लागते. वाटी घालून देऊ. मिक्सरचं भांडा काय बघ तिथे. तिथं आहे बघ रॅक मध्ये. चालू तिथलं मिक्सरचं भांड्यातलं जरासं कूट आणि साखर तिला एका वाटीत घालून चमचा घालून खायला दे ग. टाकशील जरासं आधीच ते. परवा दही साखर घेतलीस इथं तसंच ठेवलेलीस, खाल्ली नव्हतीस सगळं. खातो मी खातो चिमडी. आज रविवार असल्यामुळं मीरा वेदू सगळे घरातच होते. तर मीरा पण मला म्हणली होती की मी तिला सांगितलं होतं मी टेरेस स्वच्छ करायला जाणार आहे. मीरू पटापटा सगळं आवरून घे आंघोळ वगैरे. तर ती मला म्हणाली मम्मा मी पण येणार बघ तुला मदत करायला. तर बाई म्हटलं चल म्हटलं. तर पुढे तुम्हाला दिसेलच ती पण मला यामध्ये मदत करायला आलेली आहे वरती. आणि वेदू पण होता. हॅलो. तर आता बघा थोडा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता चपात्या करायच्या आहेत. चपात्या वगैरे करून घेणार आणि घरातली सगळी रोजची आपली जी कामं आपल्या डेलीची जी कामं असतात ती सगळी करून घेणार आणि मग वरती जाणार टेरेस सगळं स्वच्छ करायला. तर झाले काय माहिती आहे, आमच्या ज्या हॉटेलमध्ये तिथं टोस्ट बिस्किटचे जे हे असतात ना सगळे बरण्या वगैरे असतात ना, तर त्या सगळ्या भरपूर अशा बरण्या तुम्हाला नंतरनं व्हिडिओमध्ये दिसेलच. तर त्या भरपूर अशा बरण्या तिकडच्या सगळ्या इकडं पोत्यात भरून आणल्या होत्या भंगारवाल्याला द्यायला. तर त्यांनी म्हणले की आम्ही नाही घेत म्हणले, हे आम्ही बरण्या वगैरे घेत नाही म्हणले. तर आता त्या बरण्यांचं काय करायचं ते नंतरनं बघू. पण तात्पुरतं त्या सगळ्या बरण्या इकडं तिकडं पसरलेल्या आहेत. सगळ्या वेदूनी मीराने इकडं तिकडं पसरून टाकलेल्या आहेत वरती. आणि आतापासूनच थोडं क्लिनिंगला चालू करायला पाहिजे. कारण आता या महिन्यात देवाचं असं काहीतरी असते ते, तर डीप क्लिनिंग करावं लागते घराचं. तर त्यासाठी म्हणलं आता एक 4 दिवस घरातलं तर नाही करणार, 4 दिवसानंतर मग घरातलं करणार. ते पण मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेनच. तोपर्यंत म्हटलं बाहेरचं तर सगळं मी साफ करून घेते आणि मग बुधवार नंतर मम्मी आणि मी घरातलं डीप क्लिनिंग चालू करणार आहे. तर पहिला आता सगळं ते टेरेस पूर्ण घाण झालेलं आहे, तर टेरेसपासून सुरुवात करायचं म्हटलं. आता सगळी कामं आवरलेत. इथं बघा भांडी, गॅस कट्टा सगळा स्वच्छ केलेला आहे. गॅस पुसून भांडी वगैरे सगळे झालेले आहे. घरातली सगळी कामं आवरून सगळं घर वगैरे स्वच्छ करून आता मी इथं वरती आलेली आहे टेरेसवर. तर तुम्ही बघू शकता सगळं कसं अस्ताव्यस्त पडलेलं आहे सामान. दुकानाला जे शेड वगैरे घातलं होतं त्याचे पत्रे वगैरे आहेत ते सगळे इथंच आम्ही ठेवलेले आहेत, परत कधीतरी यूज होतील म्हणून. तर ते पण सगळे इकडं तिकडं वेदूने खेळून वगैरे इकडं तिकडं टाकलेलं आहे. आणि जे स्लॅबवरचं ते एक्स्ट्राचं सिमेंट असं ते पप्पांनी खरडलं होतं ते तिथंच पडलं होतं. आणि बरण्या वगैरे तुम्हाला मी म्हटलं पहिलाच की हॉटेलमधल्या सगळ्या बरण्या होत्या त्या इथंच आणून ठेवलेल्या होत्या.
तर खाली पण 2 पोती आहेत आणि वरती 2 पोती अशी भरलेली आहेत टोस्टची आणि बिस्किटची बरण्यांची. तर त्या सगळ्या बरण्या मी आता इथं पोत्यामध्ये भरून घेते पहिला, कारण या सगळ्या पूर्ण टेरेसवर पसरल्या होत्या. सकाळपासून मीरा आणि सानिकाने पण थोड्या भरल्या होत्या. एक पोतं भरलं होतं आणि उरलेलं पोतं आता मी भरत आहे. आणि आता वाजले असतील माझ्या मते 12 12:30 वगैरे वाजले असतील. तर एवढा वेळ झाला मला घरात यायला, घरातनं वरती यायला, घरातली सगळी कामावरून. तर आता सगळे ती बरण्या आणि थोड्या बरण्या मी न चेपवता तशाच भरल्या होत्या. कुणीतरी मागितल्या वगैरे तर देता येतील म्हणून. शक्यतो सगळ्या चेपवून एवढ्या भरलेल्या आहेत म्हणून एवढ्या त्यात मावल्या, नाही तर झाली असती माझ्या मते 4-5 पोती. तर आता इथं सगळे बरण्या बघा इथं चेपवत आहे मी, कारण मावल्या नसतात तशा सगळ्या त्या. माझ्या समोर जे ते झाड दिसत आहे ना, तर ते अशोकाचं झाड आहे आणि त्याची वाळलेली जी पानं असतात ती सगळी टेरेसवर येऊन पडतात. त्याच्यामुळे टेरेसवर खूप कचरा होतो आणि तशीच तिकडनं मग वारं आलं की ती पानं तशीच खाली येतात आणि जिन्यावर येतात. त्यामुळे जिना पण सगळा खूप कचरा झाला होता जिन्यावर पण. तर तो पण मला सगळा लोटून काढायचा होता आणि भर उन्हात मी हे सगळं स्वच्छ करत होते. त्याच्यामुळं काय होत होतं की मोबाईल मी शूट करायला तर चालू करून ठेवला होता, पण ओव्हरहीट होत होता. सावलीत ठेवला होता मी मोबाईल, पण तरी पण तापमान भरपूर असल्यामुळं मोबाईल ओव्हरहीट होत होता. आणि आज मी डोक्याला मेहंदी लावली होती, तर मी मेहंदी लावून ती धुवून मग वरती सगळं स्वच्छ करायला आलेले. मग आणि म्हणलं सगळं धुळा उडणार आणि केस सगळं परत घाण व्हायला नको, त्याच्यासाठी मग ओढणी ही बांधून मी सगळं स्वच्छ करायला घेतलेलं. तर आता खाली बघू शकतो तुम्ही किती ते सगळ्या खापऱ्या ज्या आहेत सिमेंटच्या त्या पडलेल्या आहेत, त्या सगळ्या आता गोळा करायच्या होत्या. आणि या आमच्या गल्लीतल्या पोरी त्या पण वरती आलेल्या माझ्याबरोबर, आणि मिरू वेदू आम्ही सगळेच वरती होतो. पण एवढं ऊन लागत होतं, एवढं तापमान वाढलेलं आहे आत्तापासूनच. भर उन्हाळ्यात आता काय होणार आहे काय माहिती, पण हे स्वच्छ करणं पण महत्त्वाचं होतं. सुपली नको साडता तेवढा आण बारका. सुपली नको साडता तेवढा आण बारका साडता. वेदू मीराची लुडबुड पण चालू होती, माझी कामं पण चालू होती. तर आता हे सगळं मला भरून टाकायचं आहे. जवळजवळ 2-3 बुट्ट्या होणार आहे हे आता. ते सगळं मला खाली नेऊन टाकायचं आहे. आणि तिकडं कडेला तुम्हाला दिसत असेल कोपऱ्यामध्ये जी पानं अशोकच्या झाडाची जी पानं आहेत ती सगळी उडून येऊन पडलेली आहे, त्यामुळं सगळा कचरा झालेला आहे. आणि आता सांडगे पापड वगैरे घालण्यासाठी मला हे टेरेस स्वच्छ करायलाच पाहिजे होतं, कारण जर हे आता स्वच्छ केलं नाही तर मग पापड वगैरे घातल्यानंतर ना सगळा धुळा त्याच्यावर येऊन बसतो आणि सगळं ते घाण होतं, खरखर लागतं खाताना. त्याच्यासाठी तर टेरेस स्वच्छ करायलाच लागणार होतं. आणि आता इथं बघा हे काय आहे, तर हे ना वनवासी पांडव आहेत. आमच्या इकडे असे घालतात पांडव दिवाळीला. हे शेणाचं असतं, शेणाने तयार केलेलं असतं, सगळं असतं यामध्ये. बायका असतात, बैल असतात, परत जात्यावर वाटणारी बाई असते, सगळं असं बरंच काय काय असतं.
करत आहे. डायरेक्ट मी सगळं स्वच्छ केल्यानंतर ना हा व्हिडिओ करत आहे, कारण इतकं ऊन वाढलं होतं ना आणि मोबाईल शूट करायला तयारच नव्हता. त्याच्यामुळं बंद केला मी शूटिंग आणि मग सगळं स्वच्छ केलं आणि डायरेक्ट आता तुम्हाला स्वच्छ झाल्यानंतर ना मी हा व्हिडिओ शूट करत आहे. तर बघा पायऱ्या वगैरे सगळ्या मी स्वच्छ लोटून काढलेल्या आहेत आणि टेरेस पण सगळं स्वच्छ क्लिअर केलेलं आहे. बघा इकडं किती मस्त वाटते, आता स्वच्छ छान वाटते. इकडे जरासं कोपऱ्यात सावली येते आणि इथं सगळं हा सामान ठेवलेला आहे. ही 2 पोती आहेत ती बरण्यांनी भरलेली आहेत आणि बाकीचा मग पसारा हा माझा ट्रायपॉड इथं मग अशी मी मोबाईल लावून ठेवला होता, तर तो इथंच राहिला. तर मग आजपासून आता खाली घेऊन जाते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझी व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा, प्लीज सांगा. आणि हे बघा माझी झाडं आताच पाणी घातलं आणि आत्ता बघा टायमिंग झालेला आहे 2:45 वाजलेले आहेत. एवढा वेळ झाला मला ही सगळी कामं आवरायला. आता वाजलेत 2:45, तर एवढा वेळ झाला मला सगळं हे वरचं आवरायला, पण छान वाटलं, सगळं स्वच्छ झालेलं आहे. आता रोज एक थोडं बाहेरचं सगळं स्वच्छ करून घेणार आणि मग नंतर ना बुधवारी घरातलं स्वच्छता करायला चालू करणार. असं असते की आता या महिन्यात देव बोलवून घेतात आमच्या इथं, असं एक देवाचं हे असते. तर त्यासाठी घर सगळं स्वच्छ करावं लागते, आपण जसं दसऱ्याला स्वच्छ करतो तसं. आणि वर्षातून 3 वेळा डीप क्लिनिंग होते घराचं आणि रोजचं तर काय चालूच असते आपलं घरचं. तर वर्षातून डीप क्लिनिंग म्हणजे सगळी भांडी सगळी स्वच्छ करायची, परत सगळी धुणं वगैरे सगळं धुवायचं आणि घर सगळं पूर्ण झाडून काढायचं, असं सगळी कामं असतात. तर ह्यावेळी आता लवकर चालू केलेलं आहे, आता बुधवारी घरातलं चालू करायचं.